अपघातातल्या या युद्धामुळे केटरर्स व्यवसाय बंद झालाय। जळगाव शहरामध्ये 20 पेक्षा अधिक केटरर्स व्यवसाय बंद झाले। व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे आता उपासमारीची वेळ आली। व्यावसायिक सिलेंडर्स बंद झाल्यामुळे या चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी। पाहूया। इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगावर याचा परिणाम झाला असून इंधन साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक व्यवसाय हे बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत। सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक कारागिरांचा उपासमारीची वेळ या कारागिरांवर आलेली आहे। त्यांच्याकडे जे काम करणारे मजूर असतील त्या मजुरांनाच या ठिकाणी आता रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील अनेक जे छोटे व्यावसायिक असतील, मोठे व्यावसायिक असतील, यांना व्यावसायिक सिलेंडरच या ठिकाणी उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना या संदर्भात देखील निवेदन देण्यात आलं होतं। मात्र सिलेंडरचा साठा उपलब्ध नसल्यामुळे जळगावातील अनेक जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय हे आता बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। आम्ही आता व्यवसाय कसं करायचं, पोट कसं भरायचं? तुमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय का आता? हो, आता निर्माण झालं। हांड्यानी काय करायचं? आम्हाला आता मजुरीनी काही नाही, हांड्या राहतील तर आमचं चालीन मजुरी। तर आम्ही काम कसं करायचं? लग्नात पोळ्या वगैरे सगळं सिलेंडरवर तर चालतं ना। युद्ध मुळे जो गैस की जो प्रॉब्लम हुई है, इससे कैटरिंग व्यवसाय में बहुत ठप हो गया है और 20 कैटरर्स वाले करीब गांव जाने की समस्या आ चुकी, गांव जा चुके हैं, बहुत से जाने वाले हैं। इससे हमारे व्यवसाय में बहुत फर्क पड़ रहा है। आमच्या रोजगाराचाच तो प्रश्न आहे। मग ते चालले गेले, आम्हाला कोण काम लाईन का कोणी? मग काय काम लावतील ते आम्हाला? चालले गेले ते राजस्थानले।